जय श्रीराम मित्रांनो, आज आमच्याकडे आल्या i10 गाडीची सगळी कंडिशन तुम्हाला दाखवतो आता कशी आहे कशी नाही ती सगळी. आता तुम्हाला दाखवतो मधल्या सीटो बघा, लय घाण झाल्या गाडी आतनं सगळी. ही पुन्हा पुढलं पण दाखवतो तुम्हाला, दरवाजे बिरवाजे बघून घ्या सगळे. ही सगळी घाण झाली अशी, गिअर बशी, हँडब्रेक बशी, डॅशबोर्ड बघून घ्या. पुन्हा दाखवतो इंजन पेट्रोल असल्यामुळे लय पाणी मारून चाललं नाही, तरी पण आपण प्रयत्न करायचा आहे व्यवस्थित करायचा. त्याला बघूया कसं कसं होतंय. आता ही आता मी घेऊन निघाली बघा व्हॅक्यूम क्लीनर. वज्जा आहे जरा, जायचं घेऊन तसंच जरा काम चालू करायचं. आता घेतलं बघा सगळं साहित्य बिहित्य काढलं, मॅटिंग फिटिंग स्टेपनी बिपनी पाक काढून टाकली. चालू केलं काम व्हॅक्यूमला. व्हॅक्यूम मारत 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 सगळं शिटा बिटावणी मारला, सगळे आतली घाण बिन काढायला चालू केली. आता जास्त घाण असल्यामुळं वेळ लागतोय गाडीला जरा करायला. शिटा बिटा ही करून घ्यायचं सगळं व्यवस्थित. आता पुढं आलो बघा, डॅशबोर्ड बसली घाणी सगळी काढून घेतली, शिटवर मारून घेतलं. नंतर गेलो टपावर केमिकल मारून पुसून घ्यायला चालू केला आहे टप. व्हिडिओ करायला कोण नसल्यामुळं माझं मी स्वतःच करत होतो, त्यामुळं चालू केला टप पुसून पुन्हा पुढं आलो बघा. कर हात लय दुखत होता, कर काय पर्याय नाही, केलं तर पाहिजेच, काम घेतलंय म्हणल्यावर. मग ही बघा पुन्हा काम झाल्यावर समाधान वाटते, म्हणजे टप कसा एकदम क्लीन निघालाय बघा, व्यवस्थित शेवटच झालाय टपाचा, त्यामुळं काही विषयच नाही. आता आम्ही आलो दरवाजाकडे. पहिलं पाणी मारून घेतलं, केमिकल मारलं बघा, पुन्हा घासायचं चालू जी केलं बघा. घासत बसलो होतं बघा, नुसतं हात लागला दुखायला, काय पर्याय नाही. दरवाजा क्लीन करून झाल्यावर मी आलो डॅशबोर्डकडे. पुन्हा डॅशबोर्ड व्यवस्थित एकदम बारक्या ब्रशनं मोठ्या ब्रशनं घासून घेतला. डॅशबोर्डला जरा जास्तच वेळ लागतो, किचकट असल्यामुळे, टेप बीप असल्यामुळे, त्यामुळे जरा व्यवस्थित करून घेतलं सगळं. पहिलं ते पुसून ओकेमध्ये खटाखट केला डॅशबोर्ड. झाल्यावर गाडी लावून घेतली बघा, रॅम्पवर उचलली बघा, पाणी मारायचं चालू केलं. मडगाड पहिली सगळ्यात धुवून घेतली, हँडब्रेक लावला होता, काढला, गेलो पलीकडं, पाणी बिनी मारलं बघा सगळं. पुन्हा गाडी वर उचलल्यावर सगळं खालनं पाणी मारून घेतलं व्यवस्थित, घाण बिन पाडून शॉकअब्सर मोकळी गेली व्यवस्थित सगळं. पुन्हा पुढे गेलो इंजनला सगळं पाणी मारून घेतलं व्यवस्थित, ऑइल बिल सगळं काढून घेतलं. पुन्हा पाण्याचं बंद केलं, गाडी चोळायला लागलो बघा, सगळी चोळून घेतली, नट्ट सगळी गाडीच्या खाली जाऊन सगळं चोळलं. इंजनवर जरा चोळून घेतलं, सगळं ऑइलिंग झालं होतं, सगळं ऑइल लिकेज होतं, सगळं चोळून झालं बघा. मागं पण गाड्या लय लागल्या होत्या, 2-4 गाड्या ट्रॅक्टर येऊन लागलो होतं, केलं बघा पाण्यात चालू. सगळं पाणी बिनी मारून घेतलं व्यवस्थित, खालनं बेलनं मागणं पुढणं इंजनवर पाणी मारलं बघा, चकाचकमध्ये सगळं ओकेमध्ये गेली गाडी. पुन्हा घेतली बघा खाली मग पुन्हा पाणी मारायचं चालू केलं बघा सगळीकडं. पहिलं पाणी मारून घेतलं, पुन्हा शॅम्पू घेतला, चोळायची चालू केली म्हणता, पुन्हा सुट्टीच नाही. मग पुन्हा मागणं पुन्हा चोळूस्तवर पुन्हा आली देवाची पालखी. मग पालखीला लांबनं पाया पडलं, पुन्हा कामाकडे आलो, पुन्हा चालू केलं चोळाय बिळाय सगळं. तर आमच्या दोस्ताच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, मला म्हटलं माझा एक व्हिडिओ कर. इंजनवर पाणी मारून घेतलं बघा, लगेच चोळाय बिळाय चालू, मागणं पुन्हा सगळं पाणी मारून घेतलं बघा, फडकं बिडकं धुवून घेतलं सगळं व्यवस्थित. गाडी बसत होतो तर म्हणला गाडी मालक माझा पण एक व्हिडिओ कर. काम कसं झालंय, एकदम झकास शेवट. गाडी मालक सुद्धा बघा खुश झालाय. असंच व्हिडिओ बघायसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.